आली दिवाळी आली आणि माझी फेवरेट चकली करायची वेळ झाली. आता याच्यामध्ये घ्यायचं भाजणीचं पीठ, त्यात टाकली हळद आणि पांढरे तीळ आणि सगळं टाकून मिक्स करून घ्यायचं आणि एकीकडे गॅसवर पाणी तापायला ठेवायचं बरं का. आणि पाण्यामध्ये टाकायचे लाल तिखट आणि मीठ. आणि लाल तिखट आहे ना, लहान मुलं असतील तर कमीच टाका, जास्त म्हणजे आवडत असेल तर जास्त टाकू शकता आवडीप्रमाणे. मग याच्यामध्ये टाकायचं तूप. तूप टाकलं की आपल्या चकलीला रूप येईल असं मम्मी म्हटल्या. मग टाकलं 4 चमचे तूप आणि छान मिक्स करून घेतलं त्या तुपाला पण. आणि मग त्याच्यामध्ये उकळी आली ना, मग त्याच्यामध्ये टाकायचं पीठ. पीठ पण हे मिक्स करून घ्यायचं छान. गॅस लूज ठेवायचा करताना, नाही तर पीठ आहे ना खाली लागून चकलीची पूर्ण टेस्ट बिघडेल. आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी उकड काढून घेतली आणि मग ठेवून द्यायचं 10 मिनटं झाकण मारून. आणि झाकण लावून ठेवून दिलं ना, आणि मग काढल्यावर ना असं हाताला सोचल असं घ्यायचं आणि मस्तपैकी मळून घ्यायचं. मग घ्या चकल्या करायला. चकल्या करून घेतल्या मी आणि ते मम्मीने तळल्या. मस्त चकल्या झाल्या होत्या. एकसुद्धा चकली अशी तुटली नाही की मधून फुटली पण नाही. छान तळून घेतल्या मस्त मस्त. आणि हे बघा किती छान दिसतात गोड गरगरीत चकल्या आमच्या. आणि तुम्हाला नक्की फराळामध्ये काय आवडतं मला कमेंटमध्ये सांगा. बाय, भेटूयात उद्या.